धोनीसारखा आपल्याला एवढा मोठा कॅप्टन मिळाला, विकेट कीपर कॅप्टन मिळाला. पांड्या बी या देशाचाच खेळाडू आहे की नाही, तो पण चांगला खेळतोय का नाही. या IPLमुळे काय व्हायला देशाचा GDP वाढायला लागला आहे. मुंबई शब्दामुळे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तुमच्या शाहरुखानं करिअर केलं बॉलिवूड मुंबईमध्ये येऊन, तो काय फॅशन शो करायला येतोय काय ग्राउंडवरती. हा, चेन्नईच्या 2 फॅन्सना अटक. ते पण धोनी महान प्लेअर नाहीच आहे. मग काय अहो त्याला सांगायचं नाही काय, विराटचं नाव घ्यायचं, त्याला सांगायचं की विराट एक ग्रेट प्लेअर आहे, मग त्याला पटलं असतं. 5-5 ट्रॉफ्या घेतलं, किती 5-5 ट्रॉफ्या, समजलं काय. वहिनींचं नाव घ्यायचं नाही. नमस्कार, मी न्यूज रिपोर्टर तरुण गोरे. जसं की आपण बघताय आता सध्या IPLचं सीझन चालू आहे, सगळीकडे मॅचेस दिवस रात्र चालू आहेत. आता या बायकांना सिरियल बी बघायला मिळत नाहीत, हां वैतागलेले आहेत. आणि आता पोरं पण IPLमध्ये सगळी गुंतलेली आहेत. तर आता आमचे जे सर आहेत ना, ते सजग डोळस, त्यांनी पण मला काही काम दिलं नाही हो. मग मी म्हटलं काय आता आपण IPLवरच काय तर एक न्यूज बीज करूया. तर आता सध्या ना मी आमच्या शेजारी असलेल्या एका मुलग्याबरोबर आहे. आता हा मुलगा आहे की नाही, हा दिवस रात्र की नाही IPLच्या मॅच बघत असतोय बघा. आणि ते ड्रीम 11 ते खेळत असतोय. आता यात किती पैसे मिळवले आणि काय केलं काय माहीत नाही मला. आब्रू काढाला कामाचं बोला गेलो, कामाचं बोला काय बोला, आब्रू काढा बोलवलं इथं. अहो आब्रू कुठं काढायला, नाव बी काय सांगत नाही आता मी. अरे प्रश्न विचारा तुमचं डायरेक्ट. बरं ठीक आहे. बघ शांत बस जरा. आपण की नाही आमच्या एका चांगल्या प्रतिष्ठित न्यूज चॅनलवर आहे आपण. व्यक्ती व्याकरण नाव आहे चॅनलचं. या IPLमुळं आपल्याला की नाही एवढे चांगले चांगले खेळाडू मिळाले आपल्या देशाला. जसे की धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, वेगळे असे कोण आहेत. तर म्हणजे थोडक्यात धोनीसारखा आपल्याला एवढा मोठा कॅप्टन मिळाला, विकेट कीपर कॅप्टन मिळाला. किती ट्रॉफ्या त्यानं जिंकून दिल्या, बरोबर आहे की नाही. मग काय म्हणणं आहे तुझं याबद्दल. पांड्या बी या देशाचाच खेळाडू आहे की नाही, तो पण चांगला खेळतोय का नाही. पांड्या बी चांगला खेळतोय. अरे बरोबर आहे पांड्या, पण धोनीसारखंच खेळते रे ते. धोनीला बघूनच शिकलेत सगळे, माहिती आहे तुला. धोनी माईक इकडे करा की. कोणी बनवला न्यूज रिपोर्टरला. कोण आहो पांड्या तुमचा आमचा बॉलिंग करतो, तुमचं किपरिंग करते ते धोनी. काय संबंध दोघांचा. अरे बघ धोनी किपरिंग करतोय म्हणून पांड्या बॉलिंग करतोय, समजलं काय बोलायला. उद्या मंचीला लोक बघायला येतात म्हणून आम्ही क्रिकेट खेळतोय. अरे म्हणजे तिथं त्या IPLमध्ये लोक बघायला येतात म्हणूनच क्रिकेट खेळतात ना ते. तुम्ही तर खाली ग्राउंडवर गेला, कोण बघायला म्हणून क्रिकेट खेळायला सोडताय. काय नाही ते बॉल पडायला तुम्ही. अरे बघ आपण की नाही ते क्रिकेटला प्लेयरना की नाही त्यांनी चांगले एवढे पैसे मोठे देऊन खेळ. इथं जाऊन कॉर्नर प्लास्टिकचा चेंडू करून खेळतायच ना तुम्ही. कोण बघायला तिथं. कुठे काळ कुत्र बी नसते बघायला तिथं. कुठं कोण खेळायला आले काय माहिती करा आधी. अरे बघ आपण की नाही तर आपण चर्चा करायला आलोय, चांगली चर्चा करायला आलोय. एवढं आपलं भारी चॅनल आहे, ते भांडायला नाही आलेलो रे आपण, समजलं काय. आपण चांगल्या विषयावर बोला. आता हे बघ, हे IPL चालू आहे आपलं, बरोबर आहे की नाही. या IPLमुळे काय व्हायला देशाचा GDP वाढायला लागला आहे. किती पैसे मिळालेले आहेत आपल्या देशाला आणि सरकारला, बरोबर आहे की नाही. मग या विषयावर काय म्हणणं आहे तुझं. मुंबईमुळे GDP वाढला आहे की नाही देशाचा. म्हणजे मुंबईमुळे आज GDP म्हणजे देशाला आर्थिक फायदा जास्त होतोय. होय, मग मुंबईमुळे होते. मुंबई आर्थिक राजधानी आहे म्हणून होते. मुंबई इंडियन्समुळे होत नाही. आता मी कुठं म्हटलंय मुंबई इंडियन्समुळे होते म्हणून. प्रत्येकडे वाकड्याचं जायचं. मी म्हटलंय मुंबई इंडियन्समुळे होते म्हणून. मुंबई शब्दामुळे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. अरे मग ते तू शाहरुख खान कशाला ते चेन्नई एक्सप्रेस पिक्चर करायला चेन्नई एक्सप्रेस का नाव दिलं, मुंबई एक्सप्रेस का नाव दिलं नाही. तुमच्या शाहरुखानं करिअर केलं बॉलिवूड मुंबईमध्ये येऊन, लाला काय संबंध. श्रीमंत कोण आहे सांगा, चेन्नई का मुंबई. चेन्नई काय बोलता कळते का तुम्हाला. अरे मग काय चेन्नई श्रीमंत आहे. तुमच्या नावातच वीज भरलंय तुमच्या मनात. एकदा येऊन बघ चेन्नईला. तुम्ही सांगायला मग काय तू लावलीस काय पांड्या ते काय नाव आहे. ए पांड्या, ए पांडू इकडे. काय दोन्ही थल्लावे तल्ला तोत्र्या तल्ला पन्हाळ्याला तला. दोन्हीला काय बोलायचं नाही सांगतो काय तू. अहो मला सांगा अहो तो काय फॅशन शो करायला येतोय काय ग्राउंडवरती. परवा दिवशी 9व्या नंबरला आलाय खेळायला तो. कांचळीला आल्यात टाळ्या शिट्ट्या वाजवायला, सगळी चिअरअप करायला आल्यात. अहो फॅशन शो आहे काय, टीमसाठी खेळायचं असते का नसते. मला वाटलं यो आत्ता येतोय मग येतोय, मला वाटलं कॉमेंट्री करायला बसला वाटतं यो आता. असू दे की मग 9व्या नंबरवर आला म्हणून काय झालं. तो की नाही ऑलरेडी राष्ट्रीय संघात खेळून आलाय काय, म्हणून की त्याला गरज नाही आहे आणि म्हणून तो दुसऱ्या लोकांना चान्स देतोय, म्हणून तो 9व्या नंबरवर येतोय. पंड्या पण लई भारी खेळतोय. काय भारी खेळतोय पंड्या. काय खेळले त्याने पंड्यानं मोठा सांगायला लागलाय ते. दोन्ही काय खेळ दिवा लावला तसं.
असू दे, दोन्ही खेळतोय म्हणून आम्ही की नाही 5-5 ट्रॉफी जिंकल्यात, समजलं काय? दोन्ही आम्ही काय जिंकला नाही मुंबई. अहो तुमचं आम्ही किती वेळा हरवले तुम्हाला. आम्ही परवा हरलाय आमच्याकडं. हा असू दे, आम्ही हरलोय की नाही, हरलो तरी वाघासारखं हरलोय आणि जिंकलं की नाही वाघासारखं जिंकतोय. वाघच असतो, लक्षात ठेव. हे ठरलेलं असते. काय हारलं तोंडवर करून पडलं वाघासारखं पडलो, हरलो वाघासारखं हरलो, मार खाल्ला वाघासारखा मार खाल्ला. हे काय तरी जायला काय वाटलं. अहो प्रत्येक मॅच हरलाय तुम्ही आमच्याकडनं. हो मग आमचा वाघ आहे आमच्याकडे, आम्ही जिंकतोयच काय. कुत्र्यागत हरलाय, कुत्र्यागत वागत नाही. तुम्हीच कुत्र्यागत शेपूट वाकडे करून जाताय, कुत्र्यागत सांगायला तुम्ही तोंडी वाकडे करून बसताय सर. कायम तुम्ही पहिल्या मॅच की नाही हरत झालाय रे. ज्यावेळी पहिली मॅच असत्या हरतात, पहिली मॅच असत्या हरतात. ते गरिबांना तेवढा पहिला डाव माफ करतोय, गरिबांसाठी करतोय. तुमची तोंड बघूनच कळतात तू काय लायक. तोंडावर बोलायचं सांगतो. इथे नाही टॅलेंट आहे म्हणून आलोय, समजलं काय? अरे इकडे की रे, अरे इकडे थांब. मुंबईचा शहर घातलेल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला बेदम चोप, चेन्नईच्या 2 फॅन्सना अटक. बापरे, अहो काय खुली आहेत का ही सगळी मुंबईची फॅन? त्याला काय अंडरवर्ल्ड डान्स समजतात काय? काय झालं एवढं? बातमी आणली काय? काय दम लागलाय, थांबा 2 मिनिटं. काय गरम व्हायला आले तुम्हाला सांगू. एक तर बाहेर ऊन आहे एवढे आणि IPL ची गरमी आणि फॅन सगळी गरमच आहे. काय करायचं, कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा? कसली बातमी म्हणला? अहो ते तुम्ही गेला होता ना, मी तुम्हाला सांगितलं IPL वर एक बातमी करून ना. काय गाणलीचं काय? ते पोरगे खुळा आहे हो. मला वाटलं ते इंटरव्ह्यू देईल चांगला, बोललेलं चांगलं, माझ्या बरोबरच भांडायला लागले होते. काय कळतच नाही त्याला. मग मग आता बघा, मी त्याला काय सांगितलंय, बाबा धोनी महान प्लेअर आहे, एवढा महान प्लेअर आहे, ते आपल्या इंडियाकडनं खेळतोय, एवढ्या ट्रॉफ्या बिप्या जिंकून दिल्या आणि ते कोणाला धोनी महान प्लेअर नाहीच आहे. मग काय? अहो त्याला सांगायचं नाही काय, विराटचं नाव घ्यायचं, त्याला सांगायचं की विराट एक ग्रेट प्लेअर आहे, मग त्याला पटलं असतं. विराट ग्रेट प्लेअर आहे. काय तुम्ही बोलताय तुम्ही गोरे साहेब? आमचा खेळाडू आमच्या संघात 18 वर्षात इमानानं राहिलाय. इकडं नाही तिकडं नाही, तुमच्यासारखं नाही आधी वॉरियर्स मध्ये जायचं मग आता चेन्नई मध्ये यायचं असलं नसते आमचं. आम्ही जातीसाठी माती खातो, इच्छेच राहतोय. आम्ही एक संलग्न असतो एका टीम बरोबर, असं इकडे तिकडे फिरत नाही. काय सांगायला तुम्ही? काय सांगू का एवढी वर्ष राहिल्या काय राहून एक तरी ट्रॉफी जिंकल्या काय त्याने? आम्ही 5-5 ट्रॉफ्या घेतल्या. किती? 5-5 ट्रॉफ्या, समजलं काय? 5-5 ट्रॉफ्या कुठं बसून? त्या स्टंपच्या मागे बसून. काय केलं आपण? स्टंपच्या मागे बसून स्टंपच्या मागे बसलं आणि आला कॅच पाडा, आला पण. अरे फिल्डिंग करायची नाही ते सांगा की पाहायला लागतंय. हो तुम्ही सांगितलं का तुमचा प्लेअर माहितीये की बॅटिंग पाहिजे आणि किपरिंग करायचं, फिल्डिंग करायला नको. आम्हाला माहितीये की काय प्लेअर ते खेळते. ते वहिनी तिथं बसल्या कटाळून एक पण ट्रॉफी जिंकली नाही. वहिनी म्हणाला काय वहिनींचं नाव घ्यायचं नाही का? वहिनी काय तुमच्या वहिनीचं नाव घेतलंय? तुमच्या नाही, आमच्या नाही, कुणाच्याच वहिनींचं नाही. वहिनीचं नाही, मामाचं नाही, काकाचं नाही, आत्याचं नाही, बहिणीचं पण नाही. कुणाचं नाव घ्यायचं नाही. काय ते काय बहिणी नुसते लाडके असतात? वहिनी लाडके नसतात कुणाच्या? काय सांगायला लागलाय तुम्ही? आई लाडकी असत्या. आई कोण? आई लाडकी असत्या. अहो काय बोलायलाय तुम्ही? काय विषय काय चाललाय, बोलताय काय? आईचा काही संबंध यात? शिव्या देऊ नका तरुण गोरे साहेब. तुमच्या आईचा गो. काय माझ्या आईचा गो? काय संबंध आहे? काय तरुण गोरे नावाला नुसता तरुण दिसायला लागलाय. इथले केस पांढरे झालेत, कुठले केस पांढरे झालेत आम्हाला माहिती. विचार. अरे असं चेहरा वाटतो की अशी अॅक्रेलिकची काळी बाटली चेहऱ्यावर बसल्या आणि गोरे आडनाव ठेवले. तुला कलरवरनं बोलायचं सांगतो, कलरवरनं बोलायला नाही. टॅलेंट आहे म्हणून आलोय. तुमच्यासारखं नाही तोंड बघून त्या कोळीसारखं तुम्हाला घेतलेलं सांगायला आलोय. इथे क्रिकेटचे फॅन व्हा, त्या संघाचे पण फॅन व्हा, पण ती आवड शत्रुत्वापर्यंत नेऊ नका. प्रत्येक प्लेअर हा आपल्या देशासाठी खेळतोय, त्याचा आदर राखायला शिका. बाकी क्रिकेटचा आनंद घ्या ना. बॉल जिंकली मॅच, जिंकली कोण नाही आहे? आमची टीम आहे, आमची टीम. पाडले सगळ्यांना.